कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एजे, कधी काळी मी तुमच्यासाठी खूप प्रेमाने अशीच आमटी केली होती। आज तुम्ही माझ्या रेवशी आणि यशशी बोलणार आहात या आनंदात पुन्हा एकदा आमटी करतेय। मला माहिती आहे जी, तुम्ही त्या दोघांच्या पाठीशी अगदी ठामपणे उभे राहाल। मोहिते, तुम्हाला काही कळतंय का? तुम्ही का मध्ये मध्ये बोललात? मी बोलत होते ना त्या बाईशी। तुम्हाला माहिती आहे ना कशी येते तेव्हा। आपल्या रेऊला काही बोलली तर रेऊ उलट सुद्धा नाही बोलायची तिला। हे बघ कालिंदी, रेऊला संसार करायचा यश बरोबर। रेऊ त्यांच्या घरी जाऊन राहणार आहे, तिला प्रत्येक प्रसंगाला तिला तोंड द्यायचंय। आपण ढाल व्हायचा, आपण पाठिंबा द्यायचा, पण सगळं तिचं तिलाच बघायचंय ना। बाप्पा, हे आणि ह्यांची प्रवचन एकदाची बंद कर। बसा। तर तुझं यशवर प्रेम आहे? काहीतरी विचारलं मी तुला? हो, माझं तुमच्या भावावर प्रेम आहे आणि यशचं नाव सुद्धा घेऊ नकोस त्याचं। तुझ्या तोंडी त्याचं नावही सहन होत नाहीये मला। पण दुर्गा मॅडम, त्याचंही माझ्यावर प्रेम आहे। फक्त स्वतःपुरती उत्तर दे, यशचं काय ते बघून घेईन मी। कोण समजतेस कोण तू स्वतःला? माझ्या भावावर प्रेम करायची हिम्मत तरी कशी झाली तुझी? तुझी लायकी तरी आहे का त्याच्यासमोर उभं राहायची सुद्धा? आधी तुझी बहीण खोटं बोलून आमच्या घरात घुसली, आता तुलाही सेम करायचंय का? नाही दुर्गा मॅडम, मी काही मुद्दाम नाही केलेलं आणि यशने सुद्धा। नाव घेऊ नकोस। तुझ्या बहिणीला ऑलरेडी खूप सहन करतोय आम्ही, आणि तिच्यामुळे सुद्धा सहन करतोय। जहागीरदारांची किती बदनामी झालीये समाजात। एजंटसारख्या माणसाला मान खाली घालावी लागतीये। तुम्ही दोघी बहिणी ठरवून करता का ग? म्हणजे श्रीमंता घरची मुलं पटवायची, त्यांना अडकवायचं आणि त्यांच्या घरात घुसायचं, एवढंच जमतं ना तुम्हाला? नाही दुर्गा मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। गैरसमज? हो दुर्गा मॅडम, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा। माझं तुमच्या भावावर खूप प्रेम आहे खरंच, आणि त्याचं स्टेटस बघून मी त्याच्या प्रेमात नाही पडलीये। म्हणजे तुला माहित नव्हतं की यश माझा भाऊ आहे? नाही, असं नाहीये, माहित होतं, पण म्हणून मी त्याच्या प्रेमात पडलीये असं नाहीये। तो मला भेटायला यायचा आणि मग हळूहळू। शट अप। व्हॉट नॉनसेन्स। यश तुझ्या मागे लागला होता असं म्हणायचंय तुला? कुठल्या लेवलचं खोटं बोलतेस ग तू? यश तुझ्या मागे लागला नव्हता तर तो तुझ्या जाळ्यात अडकला, तुझ्या ट्रॅप मध्ये अडकला। त्याच ट्रॅप मध्ये, ज्या ट्रॅप मध्ये तू मुलांना अडकवतेस त्यांना भरीस पाडतेस। ट्रॅप? काय बोलताय तुम्ही? मी असं काहीच केलेलं नाहीये। म्हणजे तू ट्रॅप मध्ये अडकवलं नाहीस? तुझं खरंच यशवर प्रेम आहे? हो। मग हे काय आहे? तुला शेवटचं सांगतेय, माझ्या भावाचा नाद सोड।
कारण हे फोटो जर पब्लिश झाले ना तर कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही तुला. कुठलाही मुलगा तुझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही. तू तर तुझ्या बहिणीच्या पुढची निघालीस का? आधी सरस्वतीच्या भावाच्या मागे लागली, तिथे तुझी डाळ शिजली नाही म्हणून माझ्या भावाला अडकवतेस. दुर्गा मॅडम, तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. मी तुम्हाला यापुढे तुझ्या आणि यश बद्दल कोणी विचारलं तर तुमचा काहीही संबंध नाहीये हेच सांगायचंस. नाहीतर पेपरच्या पहिल्या पानावर हे फोटो छापलेले दिसतील. तुझी बदनामी तर होईलच, पण तुझ्या बहिणीलाही सासर सोडावं लागेल. कारण अफेअर्स असलेल्या मुलीच्या बहिणीला जहागीरदार घरात ठेवणार नाहीत. शिवाय तुझे आई बाबा, त्यांची काय अवस्था होईल? तुझ्या एका निर्णयामुळे तुझ्या घरातल्या 3 माणसांची आयुष्य उद्ध्वस्त होतील. मग ठरव तुला काय करायचंय. प्लीज प्लीज दुर्गा मॅडम, असं काय करू नका प्लीज. मग मला शब्द दे, इथून पुढे तू कुठेही कुणाही समोर तुझ्या आणि यशच्या नात्याबद्दल काहीही बोलणार नाहीस. शब्द देतेस की? काहीही झालं तरी माझ्या आणि यशच्या नात्याबद्दल मी कोणालाही सांगणार नाही. रेऊ, अगं काय झालं? हा रेवू काय झालं? हे काय झालं? ती काही बोलली का बया तुला? तरी मी तुम्हाला सांगत होते मला मध्ये अडवू नका म्हणून. बघा रेऊ, हे बघ काय झालं, काय बोलली ती बया? हा तुला यश बद्दल काही बोलली का ती? पण तू काही लक्षात ठेवू नकोस, ते कळलं ना तिला बोलून काय बोलायचं ते. रेऊ, तुझी आई जिवंत आहे ना, तोपर्यंत तू कशाची काळजी करू नकोस, कळलं ना? मी आहे, मी लीलाच्या मदतीने तुझं आणि यशचं लग्न लावून देईन, लक्षात ठेव. कळलं का बाळा? जे माझी वाट बघत असतील, अगं मी येते. रेऊ, रेवू रेऊ, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.